नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आवरली कामं, जाते घरी. इथे आता मी पेरू क्रॉस साईडला आहे, तर घरी चालली आणि काकीसाठी डबा घेऊन जाणार आहे. आता बघूया, आता डॉक्टर आहेत ते आलेले, 1:30 वाजले ते आता. भावाने फोन केला होता, बोला आहे मम्मी ताई डॉक्टर आले ते मम्मीला खाली आता शिफ्ट करणार आहे. थोडंसं डाळ भात असं पातळ द्यायला सांगितलंय. मी बनवलं होतं तर घेऊन जाईल आता थोड्या वेळाने. साहेब कामाला गेलेले आहेत आणि आताच कामं मी आवरली आहे. दोन्ही साईडला तिकडे कारल्याची भाजी, तिकडे पण डाळ भात बनवला, कारल्याची भाजी, इकडे फिश फ्राय, कारलं डाळ भात आणि फिश फ्राय. माझ्या घरी वाटाण्याची उसळ, चपाती. आणि बघू आता किती दिवस ठेवतात ते मैत्रिणी, किती दिवस नाही सोडायला आज किंवा उद्या. आज तर नाही सोडणार आहे, उद्या वगैरे सोडतील. आता त्यांचा BP नॉर्मल आहे, तर बघूया. आता पाय दुखत आहे ते त्यांचे जास्त, त्यांच्या पायाच्या नसा वगैरे खूप दुखतात ते पाय. मांडी घालून बसून काम असल्या कारणाने जास्त शरीराची हालचाल होत नाही ना, त्याच्यामुळे. तर चला, कुठून आले काय माहिती. हा, आले झाडावून खाली. 3 त्रास लोकांना नाही तर. बरं वाटतं का? पाय राहिले दुखायचे ना. पेशंटला विचारते का अशी मदत असते का, बचत गटाची मदत करतात का? एकाने ना, बचत गटाच्या बाहेर न बघून घ्या ग. हा, हल्ली तिकडून जावा, इकडून काय ती आपल्याला करणार आहेत ना. सासूला बरं करायला आले का अजूनही करायला. नाही, माईला पण सोडतील उद्या, नाही तर परवा सोडतील. हा, ठेवतील आहे ना. कोर्स असते 3 दिवस तर. हाय मैत्रिणींनो, आणि आता संध्याकाळचे वाजले 6:30, पावणे 7 वाजायला आले ते. तर झोपली थोडा वेळ. आल्यावरती 5 वाजता आली, कारण हे आले होते घ्यायला, जाधव आले होते मला घ्यायला तिथे हॉस्पिटलमध्ये. माईला जेव वगैरे घातलं मी. जेव घातल्यावरती थोड्याशा गप्पा बिप्पा मारत बसली. पण आता बोलले मी जरी इथं बसली तर आम्ही दोघी पण गप्पाच मारत राहू. मी मोबाईल बघितला थोडा वेळ. नंतर मग हे आले 4 वाजता. 1 तासभर जरा बसल्यानंतर बोललं तुम्ही आराम करा, आता आम्ही घरी जातो. नाही तर मग आपण बसून राहिलं की मग पेशंट पण झोपणार नाही आणि मग त्यांचा BPचा परत त्यांना त्रास वगैरे होईल. त्यासाठी 5 वाजता घरी आली, जरा वेळ आराम केला. मला तर झोप नाही लागली तशी म्हणायला, पण त्यांनी 1 तासभर झोपले. मग उठल्यावरती माझी कामं होती ती केली, त्यांना चहा वगैरे ते गेलेत आता वॉकला. मी तोपर्यंत आता उठली, मेथीची भाजी साफ केली, दिवाबत्ती वगैरे केली. भांडी राहिली होती आज थोडीशी, तर भांडी वगैरे करून घेतली. आणि इथे छान मस्त मुगाची डाळ बनवली आहे आणि मेथीची भाजी पण बनवली. आज वरण बनवलं मुगाची डाळीचं आणि इथे मेथीची भाजी बनवली. आता आमच्यासाठी तरी सकाळच्या चपात्या आहेत, मी दुपारी जेवली नाही आज. काकींना आता 1 भाकरी टाकते, मेथीची भाजी, भाकरी. आणि वाटाण्याची उसळ पण आहे मैत्रिणी फ्रीजमध्ये. आता थोडंसं वरण देते, 1 पातळ भाकरी करून देते ज्वारीची. तांदळाचं पीठ दळलेलं आहे, थोडीशी पातळ भाकरी करून देते. म्हणजे आता मग मला पण किराणा भरायला जायचं आहे रिलायन्सला, तर मग कसं भावाला बोलून घेते, तो टिफिन घेऊन जाईल तिकडनं. आता संध्याकाळची आता मी नाही जाते, कारण मग आता परत सारखं चक्कर मारून मारून मग माझे पण पाय आता दुखतात आहे ना, तर त्याच्यासाठी तर भावालाच बोलवते आणि त्याला सांगते डबा घेऊन जातो. आता अजून मला कपडे हे करायचे ते
पिसळून काढून स्पिन करून सुकवायला टाकायचे ते. आता दुपारी डाळ भात नेला होता, मग आता डाळ भात नको बोलते, सारखं सारखं कंटाळा येतो. तसं डॉक्टरने त्यांना पातळच खायला सांगितलं, पण आता काय नाही, नॉर्मल आहे, असं काय नाही एवढं. आता साध्या वॉर्डमध्ये, जनरल वॉर्डमध्ये आता एवढं काय नाही का, भाजी भाकरी भाजी चपाती खाऊ शकतात. आपलं ते आपलं जेवण असतं नाही का. डाळ भात जरी असलं तरी पण कंटाळत येतच आहे. तर डाळ भात नको बोलल्या मंगल आता मला संध्याकाळी. तर मी बोललो मेथीची भाजी आणली होती चांगली, मग मेथीची भाजी देते बनवून आणि मस्त वरण देते थोडंसं प्यायला. आणि मग हे मेथीची भाजी, वरण आणि भाकरी. आता जाताना मग बघूया, तिथं बोलवून त्याला डबा देते. माझी आता घरातली कामं आवरून घेते. तरी आता कामं काय नाही, कपडे फक्त हे करून स्पिनलाच टाकायची आहे आणि टिफिन पॅक करायचं आहे. रिलायन्सला जायचं आहे, किती दिवसात ना आज योग आला. आता रिलायन्सला आता जाते. रिलायन्सला गेले, माझा घरातला छोटा मोठा किराणा थोडासा संपलाय. आज जाईल उद्या जाईल करत करत त्याला. आता बघू, आता आज हे लवकर सुटले तर बोला जाऊन येऊया. परत उद्या शुक्रवार, उद्या ऑफिसला जातील. शनिवारी मला परत गावी जायचं, कारण गावी नाही पुण्याला माझी मावशी पण आजारी आहे, मग ती वायशेमला आहे, तिकडं जायचं तिला भेटायला. तर बोलला आता मग चला, आता असं रोजच महिना झालाय माझी एवढी धावपळ चालू, एवढी धावपळ. दवाखाने, गाव आणि हे जसं माझा किडनी स्टोनचा चालू झालेला आहे तिथून मी 1.5 महिना झाले माझी इतकी धावपळ चालू आहे, पळापळ पळापळ सारखी. होली फॅमिलीत नंतर पहिलं माझं गेलं 8-10 दिवस, नंतर ह्यांचं 8-10 दिवस चालू होतं. अजूनही आमचे मधून मधून पाय दुखतातच आहे. एवढं डॉक्टर की केल्यानंतर पण मेडिसिन बंद केले की पाय परत दुखायला चालू होतं ते. तर असं आहे मैत्रिणींना, आता काय करायचं, जे आहे ते त्याला सामना करत पुढं चालायचं. आणि बघू आता शनिवारी परत मी दुपारी कामं करून येणार, कामात नाही येणार, घरचं आवरून कामावर जायचं, कामात नाही यायचं. मग माझी तयारी इथून परत पुण्याला जाऊन मग तिकडं बघू आता भावाकडं जाईल, कारण पिंपरीला आहे तिकडं, वायशेम पिंपरीला आहे वाटतं. तर मग तो पण येणार आहे. तो नाही गेला, तो बोला ताई आली की मग आपण जाऊ. मग तिकडनं येताना बघते मुलीची पण जर गाडी भेट करता आली तर करेल, नाही तर मग रिटर्न परत मग. आणि इथं येऊन परत मग संडेला येता संध्याकाळ होणार, रात्री आराम करायचा, दुसऱ्या दिवशी सोमवारपासून परत आपली ड्युटी चालू. भांडी बिंडी मैत्रीण आता मी पहिलीच घासून ठेवलेली असतात ते सगळे भांडी छान चकाचक. आणि माझी ही एक सवयच आहे, राशन भरायचं असलं की मला भांडी पहिली घासलेली लागते, त्याच्याशिवाय मी डब्यांमध्ये काही टाकत नाही. तर पहिलीच भांडी घासून ठेवलेली ही चकाचक सगळे डबे बिबे. तर आता राशन भरून आले म्हणजे कसं सुकवून पुसून ठेवलेले आहेत, तर डायरेक्ट त्याच्यामध्ये ओतायला बरं पडतं, भरून ठेवायला घाण नको वाटतं नाही का, मग आपलं बरं पडतं असं. तर घासून ठेवलेलं बरं, माझं तरी असंच असतं. तुमचं कसं आहे तुम्ही पण माझ्या शेअर करत जा. आणि मैत्रिणी व्हिडिओ बघता पण तुम्हाला असं कमेंट बिमेंट नाही का, कमेंट नाही करत आहे, लाईक नाही करत जास्त. व्हिडिओला बरं असतंय बघतात आहे, पण लाईक वगैरे करत नाही. लाईक करत जा नाही यार बरं वाटतं जरा, कोण व्हिडिओ बघतंय आपले, लाईक करते कमेंट करते. तर चला मग आता कामं आवरून घेते मस्त आणि मग पुढे भेटू परत.